हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपली स्वतःची प्रॉस्पेरिटी आणि उत्कर्ष याच्याकडं पण आपलं लक्ष असायला पाहिजे जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असतो. आपण रस्त्याने बरेचदा फिरता फिरता मोठी ज्वेलरीची दुकानं बघतो, त्याच्यानंतर मोठे मोठे कपड्यांचे शॉप बघतो, मॉल बघतो, पण आपलं त्याच्याकडे फारसं लक्ष जात नाही. कारण आपण काय विचार करतो, आपल्याला ती काय खरेदी करायचं नाही, मग आपण कशाला त्याला अटेंड करायचं, म्हणून आपण त्याला निग्लेक्ट करतो. पण उद्यापासून असं करा की जे ज्वेलरीची दुकानं तुम्हाला दिसतील किंवा कपड्यांची शोरूम दिसतील, काही बाईकची शोरूम दिसतील, त्यांच्याकडे जरा अटेंड करा. कुठली गोष्ट तुम्हाला त्यातली आवडती काय याचं ऑब्झर्वेशन करा आणि त्या गोष्टी अट्रॅक्ट करून ठेवा. बघा, तुम्हाला पुढच्या काळामध्ये ह्याच गोष्टीमध्ये प्रॉस्पेरिटी मिळू शकते. याच्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगते की न्यूयॉर्कमध्ये आईक नावाचा एक रेव्हरंड होता, गरीब होता बिचारा. तो रोज की नाही रस्त्यानं जाताना मोठे मोठे राजप्रसाद त्याला लागायचे, त्याच्यानंतर हॉस्पिटल हॉटेल्स लागायची मोठी मोठी, त्याच्यानंतर मोठी मोठी कपड्यांची दुकानं तो बघायचा आणि खूप आनंदी व्हायचा. ज्वेलरीची दुकानं बघायचा आणि आनंदानं ओरडत काय म्हणायचा, हे सगळं माझं आहे, हे सगळं माझं आहे, असं आनंदानं ओरडत तो निघून जायचा. हे सगळं अमर्याद भांडार आहे युनिवर्सचं, हे तुम्ही लक्षात ठेवा. युनिवर्सकडे भरपूर गोष्टी आहेत आणि आपल्या वाट्याला असलेल्या पण भरपूर गोष्टी युनिवर्सकडे आहेत. ती फक्त मागता आली पाहिजे आपल्याला. आपण जेव्हा पॉझिटिव्हिटीमध्ये असतो किंवा अलाइनमेंटमध्ये असतो, तेव्हा आपण जे युनिवर्सला मागतो त्या गोष्टी युनिवर्स आपल्या पूर्ण करतो. आणि अलाइनमेंटमध्ये येण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली केल्या पाहिजेत आणि सर्वात प्रथम मेडिटेशन केलं पाहिजे. दुसऱ्यासाठी जे चांगलं आहे ते मला नको, माझ्यासाठी जे चांगलं आहे आणि माझ्यासाठी जे युनिवर्सनं ठेवलं आहे ते मला पाहिजे, असं युनिवर्सकडे रोज मागा आणि मग बघा मिरॅकल. आपलं काय काय वेळेला आपल्याकडं भरपूर असतं, आपल्याकडचं भरपूर असूनसुद्धा आपल्याला काही वेळेला मिळत नाही. काय काय वेळा आपल्या असलेल्या भरपूर असलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात. पिढ्यानपिढ्या असलेल्या काही वस्तू निघून जातात. पण एक लक्षात घ्या, ज्या गोष्टी आपल्यापासून निघून गेलेल्या आहेत त्या दुपटीनं आपल्याकडं परत भरपूर प्रॉस्पेरिटी घेऊन येणाऱ्या असतात. या गोष्टीवर लक्षात ठेवा. जे होत असतं ते चांगल्यासाठी होत असतं, ह्याही गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वतःची प्रॉस्पेरिटी कशी होईल, आपल्याला स्वतःचा उत्कर्ष कसा होईल याचा जास्तीत जास्त विचार करा. काही काही फंडे असतात आयुष्यातले, जे तुम्हीसुद्धा नवीन नवीन फंडे तयार करायच्यासाठी आणि मग मिरॅकल बघा. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओजना फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे झूम मीटिंग अटेंड करा. गुड नाईट.